वारसा ज्याने अखंडपणे ठेवलेला आहे अशा व्यक्तिमत्वाचा यथोचित सन्मान इथे केला जात आहे। त्यानंतर भानुदा दादा मस्कर नारिवलिया, भानुदा दादा ज्याने संघाचं मनोबल वाढवण्याचं खऱ्या अर्थाने काम ज्यांच्या माध्यमातून झालं व्यासपीठावर आणि त्यांचा यथोचित सन्मान रोहिदादा मात्रे यांच्या शुभ हस्ते इथे केलं जाईल। रोहिदादा मात्रे यांच्या शुभ हस्ते वस्त्र अलंकार अर्थात मायेची उबदार शाल, सौंदर्याचे प्रतीक स्वर्गीय चंद्रकांत स्मृती आणि श्रीकृष्ण स्पोर्ट नागझरी या स्पर्धेचं जे प्रतीक आहे ते प्रतीक देऊन त्यांचा यथोचित सन्मान इथे ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने केले जात आहे। चला पुन्हा एकदा आम्ही बोलणार आहोत रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष संदीप पाटील सरांकडे बोलूया। चला राजा पवार बैलाचे मालक अक्षय पाटील, एकच नाद बैलगाडा शर्यत तलोदा मजकूर या भारत दादा तुमची आतुरतेने ते वाट पाहता सन्मान आपला केला जाईल। हॅलो चला राजा पवार बैलाचे मालक या अक्षय व्यासपीठावर या आपला सन्मान केला जाईल। तो चलेंगे मैदान की तरफ। ये दूसरे दौर का दूसरा मुकाबला नारायण बनाम निटलस, लेकिन बेहतरीन शुरुआत होती हुई अमर पाटिल जिनके बल्ले से शानदार छक्का छक्के के साथ स्कोर को मिला बराबर। टीम का टोटल 6 रन। पहली डॉट गेंद थी। 5 ओवर का मुकाबला, 2 मुकाबले जीतकर आगे का सफर यहां पर तय किया है। टीम तलोजा मजकूर ने शानदार पारी मयूर राजे की मैन ऑफ द मैच का खिताब से नवाजा गया। अतुल, क्या बात है, गैप शॉट सिलेक्शन काफी बढ़िया है। सीमा रेखा के बाहर यह आता हुआ शानदार चौका, चौके के साथ स्कोर 10 के ऊपर पहुंचता हुआ। पहली गेंद शांत थे अतुल, वहां पर अमर पाटिल, लेकिन उसके बाद छक्का चौका दागकर अपनी हुकूमत यहां पर प्रस्थापित करते हुए जबरदस्त प्रयास अतुल की तरफ से नजर आ रहा है। अमर की तरफ से अतुल का इस्तेमाल गेंदबाजी के तौर पे किया गया है। टीम निटलस की तरफ से टॉस जीतने के बाद फील्डिंग का यह फैसला। और ये देखिए यहां से बिल्कुल गैप बड़ी है, 4 रन जरूर मिलेगा। लॉन्ग की तरफ ये आता हुआ और 4 रनों के साथ यहां से स्कोर 14 रनों के ऊपर पहुंचता हुआ। काफी धाकड़ शुरुआत यहां पर होती हुई, अच्छा टारगेट यहां पर खड़ा करने की कोशिश। और ये काफी बेहतरीन बढ़िया फील्डिंग, प्रमोद थे वहां पर। क्योंकि ऐसी फील्डिंग जब खिलाड़ी रहते हैं उस क्षेत्र में तो काफी चौकन्ने होना पड़ता है। वही सोच वही जज्बा वहां पर प्रमोद पाउशे की तरफ से। लेकिन इस समय अतुल काठे जो गेंदबाजी के तौर पे जिनका इस्तेमाल निटलस टीम की तरफ से किया गया है, लेकिन यहां से बल्लेबाज काफी उफान के ऊपर दिख रहे हैं दोनों भी, यानी कि एक तरफ अमर तो दूसरी तरफ स्वप्निल। और यहां से स्वप्निल के बल्ले से ये शानदार बेहतरीन छक्का
और यहां से पहले ओवर के बाद 21। इथे रुणव 11 नारायण क्रिकेट संघाची इथे घणाघात सुरुवात झालेली आहे आणि नारायण क्रिकेट संघासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. स्वर्गीय लवशेठ पाटील स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेचे ऑर्गनायझर भालचंद्र पाटील नारायण यांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक भारतदादांच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करत आहोत. तो जबरदस्त यहां पर प्रयास होता हुआ 21 रन पहले ओवर में नितलस बनाम नाहरेन के बीच का मुकाबला, जिस नितलस टीम कि स्वर्गीय अभी स्पोर्ट संग्राम 11 नितलस जिन्होंने मंगश 11 वाकलन के खिलाफ 80 रन बनाकर 81 का लक्ष्य दिया था, इस समय यहां पर नितलस टीम फील्डिंग कर रही है, लेकिन सामने रुणव 11 नाहरेन टीम जबकि अच्छा प्रयास करते हुए 60 रनों के लक्ष्य को आसानी के साथ अंजाम जरूर दिया था इस टीम ने नाबालिग के खिलाफ. और ये देखिए एक और बेहतरीन भीगी 6 रन अमर पाटिल के बल्ले से. तो जबरदस्त ये शुरुआत, पहले ओवर में 21 आए थे, इस ओवर में देखिए प्रमोद पावशे के ऊपर 2 गेंदों के ऊपर 2 बड़े हिट. पहली गेंद है डायरेक्ट हिट जरूर लगाने की कोशिश थी, लेकिन कोशिश असफल. 1 रन तो जरूर प्राप्त हुआ. से 1 रनों के साथ 28 रन प्रमोद पावशे दूसरे ओवर लेकर आए हैं. 28 रन एक अच्छी शुरुआत है, क्योंकि यहां से रुणव 11 नारायण टीम ये जानते हैं कि सामने वाली टीम जो भी काफी क्षमता भरी टीम है, काफी अच्छे बल्लेबाज इस टीम के अंदर हैं, तो उससे उनके चलते हुए इस टीम के सामने काफी अच्छा लक्ष्य देना बेहद जरूरी होगा. इस सोच को लेकर यहां से खेल मैदान के अंदर नारायण टीम की तरफ से होता हुआ अपील जरूर, और अपील को उठाया है बिल्कुल यहां पर लेग बिफोर द विकेट यहां पर प्राप्त करते हुए प्रमोद पावशे. तो स्वप्निल शेंद्रे के पारी का अंत हो चुका है. अच्छी कोशिश की थी उन्होंने, एक छक्का जरूर उनके बल्ले से आया था, उम्मीद तो जरूर जताई थी उन्होंने, लेकिन इस वक्त यहां से स्वप्निल आउट होने के बाद नए बल्लेबाज मैदान के अंदर विकी हजारे. इस वक्त उम्मीद का दिया अभी भी मैदान के अंदर अमर पाटिल, जो अच्छी आक्रामक पारी मैदान के अंदर खेलते हुए प्रमोद पावशे जो गेंदबाजी के ऊपर है, जो आशा दिखाते हुए विकेट चटकाते हुए. विकी के लिए गेंद, अच्छी गेंद, बढ़िया प्लेसमेंट था, ये खूबसूरती के साथ इस गेंद को खेला. 1 रन जरूर प्राप्त हुआ. इस 1 रनों के लिए स्कोर 1 से आगे आता हुआ 29 रन. पावर प्ले यहां पर दूसरा चल रहा है प्रमोद पावशे के रूप में. सामने गेंद, जड़ में फेंकी हुई गेंद थी, लेकिन उसको मुंह तोड़ जवाब. गेंद सीमा रेखा पार, यह आता हुआ दमदार बिग हिट. 6 रन. तो देखिए यहां से आक्रामक पारी यहां पर अदा करते हुए अमर पाटिल, जबरदस्त कोशिश. स्कोर
तकरीबन 35 के ऊपर पहुंचता हुआ 8 गेंदों में 28 रन की पारी अब तक यहां पर खेलते हुए अमर पाटिल नजर आ रहे हैं। फिर से एक बार जबरदस्त ये प्रयास होता हुआ, वाइडिश लॉन्ग ऑफ पूरी तरह से क्लियर होता हुआ, यानी कि देखा जाए तो जिस तरह से ये बल्लेबाजी हो रही है, आसमान पूरी तरह से दिखाते हुए नितलस टीम के इन गेंदबाजों को, और यहां से टोटल 2 ओवर के समाप्ति के बाद 41 रन, इस ओवर में रन आए 20। आकर्षक आमदार चषक आवती भवती, हजारो प्रेक्षक भरलं हे मैदान। भारत दादानी या स्पर्धेचे केले आयोजन छान, महेश दादानी या स्पर्धेचे केले आयोजन छान। चंद्रकांत म्हात्रे स्मृती चषकाचे केले आयोजन छान। श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझरी संघानी केले नियोजन छान। तो 2 ओवर के बाद स्कोर है 41 रन। दोनों गेंदबाज जो है, दोनों गेंदबाज काफी महंगे साबित हुए हैं। तो पहले मैच में देखा जाए तो निश्चित तौर पे नितलस टीम को मौका मिला था बल्लेबाजी करने का, जहां से वाकलन टीम ने टॉस जीता था, लेकिन यहां से टॉस जीतने के बाद फील्डिंग का फैसला किया टीम नितलस ने, लेकिन यहां से मौका दिया बल्लेबाजी के लिए नारायण टीम को, लेकिन मौके का पूरी तरह से फायदा उठाते हुए, लेकिन आशा अपेक्षाएं नितलस टीम ने जरूर दिखाई है चेसिंग के लिए, लेकिन यहां से चेसिंग के लिए उन्हें स्कोर की तरफ भी ध्यान देना होगा। जैसे में यहां से तीसरी ओवर की पहली गेंद के ऊपर स्वप्निल को मिली है सफलता। तो विकी हजारी यहां पर लौटते हुए नए बल्लेबाज मैदान के अंदर, प्रेमनाथ हजारी। अब यहां से बिल्कुल देखा जाए तो अमर पाटिल, जिनके ऊपर काफी आशा अपेक्षाएं हैं, काफी बेहतरीन पारी यहां पर अदा करते हुए अब तक तो नजर आए हैं, लेकिन स्वप्निल गायकवाड़ जबरदस्त गेंदबाजी करते हुए हमेशा अच्छा खेल इस खिलाड़ी ने दिखाया है। एक अनुभव हमेशा लेकर खेलते नजर आते हैं। 3-4 खिलाड़ी ऐसे हैं कि इस टीम के अनुभवी खिलाड़ी माने जाते हैं। यस, स्वप्निल गायकवाड़ यानी कि नागजरी के कोच, हाँ ये होम ग्राउंड है उनका, हमेशा इधर यहां आकर प्रैक्टिस करते रहते। और ये देखिए एक और शानदार ये चौका आता हुआ, बेहतरीन चौके के साथ स्कोर 45 रन।
हाँ बिल्कुल महागुरु, क्योंकि अच्छी पारी खेली थी, 43 रनों की पारी खेली थी आई गावदेवी नेवाली के खिलाफ। और इस मैच में भी अच्छी पारी यहाँ पर अब तक खेली है। अब तक 40 रन उनके खाते में आए हैं। देखिए, रन लेने के लिए जब आपको ऐसी रन लेनी है तो ये तू मई नहीं होना चाहिए, पहले से मन बनाना होता है, दोनों बल्लेबाजों को आंखों आंखों में इशारा करना होता है, तब जाकर ऐसे रन मिल पाते हैं। लेकिन देखेंगे यहां से रन तो नहीं मिली। स्वप्निल गायकवाड़ की अच्छी गेंद थी, अंतिम गेंद इस वक्त स्वप्निल की, स्लोअर गेंद थी, बिल्कुल बढ़िया प्रयास, हल्की अपील, लेकिन यहां से एक डॉट गेंद की समाप्ति। स्कोर रुका है, 3 ओवर का खेल में है, समाप्त हो चुका है। 3 ओवर के समाप्ति के बाद टोटल 52 रन। तो देखना, यहां से 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है। 52 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर हैं। जबरदस्त ये प्रतियोगिता हम देख रहे हैं। अच्छा प्रयास, जीत के लिए संघर्ष। पिछला मैच काफी संघर्षमय हुआ था दोनों टीमों के बीच में, नारिवली बनाम तलोजा मजकूर, लेकिन ये मुकाबला भी उसी उफान के ऊपर चला जा सकता है। दोनों ताकतवर टीमें हैं, एक दूसरे के दाव पे जरूर जानती है। ऐसे में चलते इस समय जहां पर 3 ओवर में अब तक तो एक अच्छी पोजीशन हासिल की है नारायण टीम ने, लेकिन उससे चलते अब 2 ओवर में नितलस टीम, स्वर्गीय अभी 11 संग्राम 11 नितलस टीम किस तरह से प्रयास करती है, किस तरह से रन रोकती है। तो गेंदबाजी के तौर पे साहिल दरेक का इस्तेमाल किया है 4थी ओवर में। बड़ा हिट खेलने की कोशिश, गेंद हवा में, कैच के नीचे ओमकार पाटिल आए हैं और यहां से शानदार कैच, एक और विकेट का पतन। तो नए बल्लेबाज तकदीर मात्र मैदान के अंदर। चलिए महागुरु आज अलविदा लेते हुए, हाँ, दूसरे प्रोग्राम की तरफ बढ़ते हुए, काफी शेड्यूल बिजी अब रहेगा उनका। और ये देखिए यहां से गेंद खराब नजर आई है, वाइड करार, अतिरिक्त के रूप में 1 रन, स्कोर 53 रन 53। और ये देखिए जब रन रुक जाते तो रुकते ही चले जाते, ऐसी परिस्थिति नजर आ रही है, क्योंकि 3 ओवर में 52 देखिए, उसके बाद यहां पर 4थी ओवर में जब साहिल दरे का इस्तेमाल किया तो जबरदस्त साहिल दरे प्रस्तापन करते हुए नजर आए हैं। 1 विकेट पहली गेंद के ऊपर, यहां से डॉट गेंद, काफी अच्छा प्रयास, सोच अच्छी है मेरे ख्याल से कप्तान की, लेकिन ये कैच लेने का अंदाजा कुछ गलत नजर आया,
किस तरह से आप कैच ले रहे थे, बाउंड्री के करीब आप खड़े होते हैं, ऐसे कैच जब आते हैं तो आपको तेजी के साथ दौड़ना होता है, लेकिन दौड़ू या न दौड़ू, दो डबल माइंड में फील्ड करने का प्रयास में ये चौवा जरूर जा चुका है। स्कोर है 57। तकदीर भातरे हैं बल्लेबाजी के तौर पे। इस पिछे एक लॉन्ग ऑन की तरफ बिल्कुल क्लियर किया बाउंड्री को, और ये 4 रनों के साथ स्कोर 61 रनों के ऊपर पहुंचता हुआ 61। ये अच्छा टारगेट अब सेट करते हुए नजर आ रहे हैं। पहले मैच में आसानी के साथ रुनव 11 नारायण ने 60 रनों का अंजाम दिया था चेसिंग करते हुए नेपाली टीम के खिलाफ। अब वही टीम पहले बल्लेबाजी कर रही है, तो कहीं ना कहीं ये सोच है उनकी कि जो सामने वाली टीम है स्वर्गीय अभिस्फोट संग्राम 11 नितलस की, इस टीम ने भी इस मैदान के अंदर पहले मैच में 80 बनाए थे, तो उनके चलते यानी कि बल्लेबाजी काफी पावरफुल टीम है, टीम की है इस समय मैदान के अंदर, तो यहां से उन्हें ध्यान में रखते हुए हमें अच्छा टारगेट देना है, इस सोच में बल्लेबाजी हो रही है। जबकि एक बल्लेबाज अमर तो पूरी तरह से यह आक्रामक हो चुका है, जिन्होंने 40 अब तक बनाए हैं, नॉन स्ट्राइक एंड के ऊपर खड़े हैं। लेकिन दूसरी तरफ तकदीर म्हात्रे जो नए बल्लेबाज आए हैं, 5वें नंबर के ऊपर आए हैं, उन्होंने 2 चौके दागे हैं। क्या बात है, बड़ा हिट खेलना चाह रहे थे, लेकिन डॉट गेंद की समाप्ति आएगी, रन लेने की कोशिश नहीं की, क्योंकि ऐसे में क्यों खतरा उठाया जाए सोचा अमर ने, वहां पर नॉन स्ट्राइक एंड से मना किया तकदीर को। अंतिम 1 गेंद बचे इस समय गेंदबाज साहिल दरे की। फिर भी मैं सराहना करना चाहूंगा इस गेंदबाज की, क्योंकि जो एक चौवा गया था योगेश, वो मिस फील्ड का चौवा था। अच्छा प्रयास, एक ही रन, क्योंकि स्ट्राइक लेना चाह रहे थे, जिस तरह से अंतिम गेंद थी 1 रन तो जरूर मिला है। अब इस अंतिम ओवर में किस तरह से किस गेंदबाज का इस्तेमाल होता है। 4 ओवर का खेल तो समाप्त हो चुका है, और 4 ओवर के समाप्ति के बाद स्कोर है 62 रन। तो अंतिम ओवर बची है 62 रन। स्वप्निल गायकवाड़ का इस्तेमाल फिर से एक बार करते हुए नजर आ रहे हैं। स्वर्गीय अभिस्फोट संग्राम 11 नितलस टीम के कप्तान की 21 राहुल काठे टीम को लीडिंग कर रहे हैं। तो जरूर यहां पर यह अंतिम ओवर किस तरह का रहेगा। अटैकिंग ओवर हमेशा मानी जाती है, और ऐसे में देखा जाए तो दूसरी तरफ दोनों बल्लेबाज आक्रामक होकर खेल रहे हैं। तकदीर म्हात्रे को भी नहीं भूलना चाहिए, जिन्होंने 4 गेंदों में तकरीबन 5 गेंदों में 9 रनों का योगदान दिया। लेकिन दूसरी तरफ अमर पाटिल जो 12 गेंदों में 40 के ऊपर आप खेल रहे हैं नॉन स्ट्राइक एंड के ऊपर, वो भी खड़े हैं, क्योंकि यही तो परेशानी थी योगेश, जो अमर पाटिल स्ट्राइक लेना चाह रहे थे, लेकिन वहां पर 1 ही रन मिला, उन्हें लगा कि 2 मिलेंगे, लेकिन होता है कभी कभी ऐसा ही होता है। लेकिन तकदीर म्हात्रे के अंदर भी वो क्षमता है, मजबूत शरीर के खिलाड़ी हैं, लेकिन अच्छा प्रयास, हिट लगाने में काफी माहिर। लेकिन स्वप्निल गायकवाड़ की तारीफ करनी होगी, जिन्होंने 2 ओवर का स्पेल दिया गया है। क्या बात है, जबरदस्त। यही तो चालाकी होती है, यही तो कोशिश होती है कि मानो जो गए, क्योंकि 3 ओवर में 52 जाने दो, लेकिन यहां से हमें 2 ओवर में कवर करने हैं उन रनों को, और वही हो रहा है। स्वप्निल गायकवाड़ का इस्तेमाल देखिए जबरदस्त अंतिम ओवर में भी किया गया है, जिस तरह से लगातार 2 गेंदें डॉट अमर पाटिल
अभी भी नॉन स्ट्राइक एंड के ऊपर तड़प रहे हैं। 40 रनों के ऊपर वो खेल रहे हैं। 12 गेंदें उन्होंने भी फेस की हैं, लेकिन वहां पर अब तकदीर मात्र है। ये तीसरी गेंद डॉट और उसमें विकेट। जबरदस्त योगेश, मुकाबले में ट्विस्ट है। ये नितलस टीम क्योंकि हार मानना नहीं जानती है, कोशिश हमेशा उनकी जारी रहती है। खतरनाक मुकाबला मैदान के अंदर, जिस तरह से यहां पर स्वप्निल जिन्होंने जो 2 चौवे लगाए थे, लेकिन उसके बाद 3 गेंदें डॉट खेली और कहीं ना कहीं थोड़े से अपने टीम के लिए महंगे साबित हुए। अब 3 गेंदों में एक भी रन नहीं खर्च किया है स्वप्निल गायकवाड़ ने, क्योंकि प्रैक्टिस का फायदा जरूर मिलता है। योगेश, हमेशा यदि आपको कुछ अगला पड़ाव पार करना है तो उसका जायजा लेना बेहद जरूरी होता है। ये तो हमेशा यहीं पर आकर प्रैक्टिस करता रहता है, नर्सरी के लिए कोचिंग का काम भी करता है। अच्छी भूमिका है, अनुभव है, कोच इसी तरह का होना भी चाहिए, क्योंकि आपका एक काम लोगों के नजर में फटाक से आ जाता है और ऐसा काम होना भी चाहिए, जैसे कि अमोल मुजुमदार ने किया था। कोई जानता नहीं था कि ये महिला टीम का कोच है, लेकिन वहां पर वर्ल्ड कप जिताकर दिखाया। लेकिन यहां पर कुछ तो हुआ है, जबरदस्त फील्डिंग थी। इस फिर से एक बार रेफर तो हो चुका है, देखेंगे, चेक करेंगे। लेकिन क्या गेंदबाजी और गोल्डन जुबली, जबरदस्त एक ओवर है इस समय। 3 गेंदें तो डॉट है ही, लेकिन ये इस गेंद के ऊपर रन है या नहीं ये देखा जा रहा है, चेक किया जा रहा है। नॉट आउट करार दिया गया है। बिल्कुल अब एक ही रन मिलेगी। अब 4 गेंदों का खेल समाप्त हो चुका है, यानी कि अभी भी 2 गेंदों का खेल बचा है और 2 गेंद यहां पर अमर पाटिल है जो स्ट्राइक के ऊपर अब आ चुके हैं। तड़प रहे थे कब से, लेकिन वही अमर पाटिल अब आ चुके हैं। 40 रनों की पारी अब तक उन्होंने खेली है। 10 रन अर्धशतकीय खेले के लिए यहां पर कम है, लेकिन देखेंगे स्वप्निल गायकवाड़ की कड़ी चुनौती उनके सामने है। ये देखिए क्यों तड़प रहा था बल्लेबाज नॉन स्ट्राइक एंड के ऊपर, जिन्हें क्यों मौका नहीं दिया गया, क्यों वहां पर इस खिलाड़ी को नॉन स्ट्राइक एंड के ऊपर रखा गया। ऐसे बहुत से सवाल पूछे जा रहे हैं, क्यों न पूछे, क्योंकि लगातार 10 गेंदें नॉन स्ट्राइक एंड के ऊपर एक खिलाड़ी खड़ा था। अच्छी स्कोरिंग रंजित भुईर, आपकी भी सराहना करनी चाहिए। 46 रनों के ऊपर अब ये खिलाड़ी पहुंच चुका है। अब 1 गेंद का खेल बचा है। टोटल टीम का स्कोर है रुनव 11 नारायण टीम का 69 रन। स्कोर तो काफी अच्छा बन चुका है। स्वप्निल गायकवाड़ की अंतिम गेंद 50 के लिए 4 रन की दूरी। ये पहले सत्र का खेल यहां पर शुरू है। कट किया इस गेंद को थर्ड मैन क्षेत्र में, गेंद सीमा रेखा पार, 4 रन और इसी के साथ ये दूसरा अर्धशतक इस टूर्नामेंट का। पहला लगाया था आदित्य गोरपेकर ने 15 में 55 और यहां पर नारायण टीम के अमर पाटिल ने 14 गेंदों में 50 रन। बल्ला ऊपर उठाई अमर पाटिल, क्या पारी खेली। 10 गेंदें नॉन स्ट्राइक एंड के ऊपर खड़ा होने के बावजूद जब 10 रन चाहिए थे 2 गेंदों में 50 पूरे करने के लिए, वो भी यहां पर पूरे के इस खिलाड़ी ने लाजवाब प्रशंसनीय पारी यहां पर अदा की है। अमर पाटिल ने जबरदस्त खेल रुनव 11 नारायण टीम के लिए। अब यहां से पहले सत्र का खेल समाप्त हो चुका है।
टोटल रुनाव 11 नारायण टीम का स्कोर है 73 रन और जीतने के लिए अभी स्पोर्ट्स संग्राम 11 नितलस के लिए 74 रनों का लक्ष्य है। जिस टीम ने 80 का टारगेट हासिल किया था पहले मैच में, क्या ये टीम 74 रनों का पीछा कर पाएगी या इस मैदान के अंदर रुनव 11 नारायण टीम इस टारगेट को रोक पाएगी? आज के दिन के लिए अंतिम दौर में यहां पर चलते हैं योगेश मडवी इनके पास। तर याच दरम्यान व्यासपीठावरती तुम्ही पाहतायत रुनव 11 संघाचे ऑनर सन्माननीय निलेशदादा पाटील साहेब उपस्थित राहिलेत, त्यांचा शुभ सन्मान केला जाईल। मी विनंती करेल रोहिदास म्हात्रे यांना की आपल्या शुभहास्य निलेशदादा पाटील यांचा आपण सन्मान करायचा आहे। एक जबरदस्त व्यक्तिमत्व, युवा नेतृत्व, नेहमी नारायण गावाच्या विकासासाठी, नारायण गावासाठी एक पाऊल पुढे राहणारा व्यक्तिमत्व म्हणजे आमचे निलेशदादा पाटील आणि सातत्यानं नारायण संघाला पुरस्कृत करत असतात। मग संघ किती अडचणीमध्ये असो किंवा आउट फॉर्म मध्ये असो तरी सुद्धा निलेशदादा पाटील हे नेहमी संघाला पुरस्कृत करत असतात। तर सन्माननीय निलेशदादा पाटील रुनव 11 नारायण संघाचे पुरस्कर्ते, त्यांचा सन्मान या ठिकाणी। थँक्यू सो मच संदीपजी पाटील सर। अनेक प्रेक्षक वर्ग उपस्थित आहेत, सर्व प्रेक्षक वर्गाचं मनपूर्वक स्वागत। बरेच सारे प्रेक्षक वर्ग यूट्यूबच्या माध्यमातून मॅचला एन्जॉय करतात। खरं तर सध्या यूट्यूबच्या माध्यमातून एक असा व्यक्तिमत्व जो सातत्यानं क्रीडा स्पर्धेसाठी नेहमी प्रत्येक क्रीडा स्पर्धेच्या पाठीशी उभे राहणारे व्यक्तिमत्व सन्माननीय रुपेश ठोंबरे अर्थात बिंदासभाई ठोंबरे सध्या ऑनलाईन मॅचला पाहतायत, त्यांच्याकडून या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात। एक जबरदस्त व्यक्तिमत्व प्रत्येक स्पर्धेमध्ये मित्रो ज्यांच्या माध्यमातून बाईक पुरस्कृत केली जाते ते पनवेल तालुका शिवसेनेचे प्रमुख सन्माननीय बिंदासभाई ठोंबरे अर्थात रुपेश ठोंबरे हे मॅचला एन्जॉय करतात, त्यांच्याकडून स्पर्धेला शुभेच्छा आल्यात। आणि त्याचबरोबर त्यांचे निकटवर्तीय आदित्य सालुंके मॅचला एन्जॉय करतात, त्यांचं देखील स्वागत आहे। आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। पुन्हा एकदा सर्व प्रेक्षक वर्गाचं मनपूर्वक स्वागत। युट्यूबच्या माध्यमातून अनेक सारे प्रेक्षक जॉईन झालेत, त्या सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। आपण पाहताय स्वर्गीय चंद्रकांत स्मृती श्रीकृष्ण क्रिकेट संघ नागझरी आयोजित क्रिकेटचा भव्य दिवस सोहळा अर्थात दमदार आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2025 चा शानदार पर्व। आज या स्पर्धेतला पहिला दिवस आणि सेकंड राऊंडचा सेकंड सामना तुम्ही मैदानात मध्ये पाहतायत। स्वर्गीय अभी स्पोर्ट्स संग्राम 11 नितलस आणि त्याला फाईट करतोय रुनव 11 नारायण। अशा प्रकारे हे दोन संघ मागच्या मॅच मध्ये या इनिंग मध्ये मागच्या इनिंग मध्ये आपण पाहिलं की 14 चेंडू मध्ये 50 धाबा ठोकणारा अमर पाटीलला आपण पाहिलं। एकूण 2 अर्धशतक खेळी आपण या स्पर्धेमध्ये पाहिली। पहिल्या मॅच मध्ये आदित्य गोरपेकर नारिवली आणि आता नारायण संघाचा अमर पाटील या 2 खेळाडूंना आज ग्राउंड गाजवलं। खरं तर आज प्रत्येक खेळाडूनं ग्राउंड गाजवलंय, आमच्या प्रेक्षक वर्गाने देखील त्याला प्रतिसाद दिलाय।
पुन्हा एकदा एक मोठी लढत मैदानाच्या आतमध्ये, कारण 2 सामने जिंकून इथे गाथा 11 तवज मजकूर संघ पुढे सरकलाय. पाहूया या मॅच मध्ये काय होणार. 2 संघ एकमेकाविरुद्ध पहिल्या सत्रामध्ये धाबा बनवल्यात. बॅटिंग करत असताना टीमनं 73 धाबा आणि 74 धाबेचं लक्ष उभं केलं या मॅच मध्ये. ते म्हणजे स्वर्गीय अभि स्पोर्ट्स संग्राम 11 नित्य संघाच्या समोर. दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊया. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. आणि या मॅच मध्ये 74 धाबेचा पाठलाग करण्यासाठी स्वप्न आणि अभिलाषा मणी बालगुन ही सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. साहिल दरे आणि प्रतीक सांगडे हे 2 बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. विकी माने पहिलं षटक घेऊन येणार पॉवर प्लेचं. 2 फिल्डर तुम्ही बाउंड्री लाईन वरती पाहतायत. गोलंदाज तयार विकी माने. पहिला चेंडू बॉडीपेक्षा दूर करण्याचा प्रयत्न अगदी जास्त बाहेर निघाला आणि पंच जावेद फरीद सरांचा वाईट बॉलचा इशारा आला. अतिरिक्त धाबेनं इथे टीमचं खातं खुलं झालंय. ज्या संघाला 74 धाबेचं डोंगर पार करायचंय, ज्या संघाने पहिल्या मॅच मध्ये 80 धाबा केल्या होत्या, तोच संघ आता 74 धाब्याचा पाठलाग करणार. 2 ताकदवर संघ एकमेकाविरुद्ध. लीडिंग एज टेकन कॅच अँड फर्स्ट विकेट गॉन. बॅट्समन साहिल दरे बॅक टू द डगआउट. शांतता पाठीराख्यांमध्ये खरं तर नितलस संघाला सपोर्ट करण्यासाठी नेहमी संपूर्ण गावचा पाठिंबा असतो. ते नितलस संघाचे पाठीराखे थोडेसे शांत झाले, कारण जी सुरुवात पाहिजे होती, ती अपेक्षा होती, ती सुरुवात झाली नाही मैदानावरती. आणि साहिल दरे बॅक टू द डगआउट. शून्यावरती तो बाद झालाय. पहिला चेंडू धाव आली होती अतिरिक्त स्वरूपामध्ये. 1 धाव 1 गडी बाद. टीम नितलस तुम्ही पाहतायत. उद्या तुम्हाला नक्कीच माजी सरपंच उपसरपंच चषक नितलस मध्ये पाहायला मिळेल. दमदार क्रीडा स्पर्धा, रायगडातली एक नामवंत क्रीडा स्पर्धा नितलस ग्राउंडला सुरू होईल. कारण उद्यापासून जी स्पर्धा सुरू होईल त्या स्पर्धेमध्ये मित्र प्रत्येक सामना 6 षटकांचा खेळला जाणार आहे. गोलंदाज तयार विकी माने. पुन्हा एकदा चांगला बॉल. आल्या आल्या आपल्या नावाचा परिचय दिलाय. हो हो, हाच तो राहुल काटे ज्यानं मागच्या मॅच मध्ये दमदार इनिंग खेळली आणि 10 चेंडू मध्ये 40 धावेची खेळी केली. तो सांगतोय की मी लढणार या मॅच मध्ये, मी जिंकणार. ठोकलाय षटकार. मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि त्यानं सांगितलं की मी आहे या टीमचा तारणहार. मागच्या मॅच मध्ये 10 मध्ये 40 करणारा खेळाडू आल्या आल्या पुन्हा परिचय पटवून देतोय. इनसाइड आउटचा शानदार षटकार एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून. आणि षटकारानं खातं खुलं केल्यानंतर प्रत्येक खेळाडूचा कॉन्फिडन्स हा वाढत असतो. आणि आता सध्या राहुल काटे मैदानाच्या आतमध्ये, बुम बुम राहुल काटे त्या नावानं परिचित असणारा 7 बॉल 7 षटकार हा त्याचा विक्रम आहे. अनेक मैदानं गाजवली आहेत, आज नागझरी मैदान गाजवायचं आहे. पुन्हा प्रहार, गॅप शॉट सिलेक्शन. पुन्हा बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकारानंतर चौकार. कशी झाली. पहिला वाईट, त्यानंतर विकेट, त्यानंतर षटकार, त्यानंतर चौकार. आणि राहुल सांगतोय मंजिल चाहे कितनी ऊंची क्यों ना हो, रास्ते हमेशा पैरों के नीचे होते. आणि आता तो लढतोय आपल्या टीम साठी. 2 मोठे फटके त्याच्या बॅट मधून आल्या. आतापर्यंत त्याने 12 चेंडू मध्ये 50 केल्यात. मागच्या मॅच मध्ये 40, तर या मॅच मध्ये आतापर्यंत 2 चेंडू मध्ये 10. आणि नक्कीच एक चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीमच्या वतीने पाहायला मिळतोय. बॉल चांगला. विकी माने ही एक चांगला गोलंदाज आहे. कारण प्रत्येक वेळी विकी मानेच्या हातामध्ये पहिलं षटक का देत आहेत, कारण तो पॉवर प्ले मध्ये आपल्या टीमला एक चांगली सुरुवात मिळवून देतोय. आजही तीच अपेक्षा होती. पहिली विकेट त्यानं काढली, परंतु त्यानंतर त्याच्यावरती 2 प्रतिहल्ले झाले, 1 चौकार 1 षटकार. आणि त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक केलाय. ही मॅच अशीच राहणार, वरचढ होणार, चढ उतार होणार मैदानावरती. पुन्हा चांगला बॉल.
अतिशय सुरेख गुडलेंचा वापर केला, चेंडू पडल्यानंतर हलकासा टेक ऑफ झाला, थोडासा बाहेरच्या दिशेला आला आणि ते फलंदाज राहुल काटे मात्र बीट झाले. डॉट बॉलची समाप्ती. ज्या राहुल काटेनं दमदार सुरुवात केली त्यानं आता शांत पवित्र धारण केलंय. त्याला माहिती आहे की आपली विकेट या मॅच मध्ये किती इम्पॉर्टंट आहे. मी शेवटपर्यंत राहिलो तर हा मॅचचा शेवटही करू शकतोय, एवढी ताकद त्याच्यामध्ये आणि त्या जिद्दीने तो मैदानात उतरलाय. चांगला बॉल, हेलिकॉप्टरचा वापर केला परंतु क्षेत्ररक्षक आहेत या ठिकाणी. डीप मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, एक सिंगल प्राप्त झाली. अशा प्रकारे पहिला पॉवर प्लेचा खेळ समाप्त झाला आणि धाबा पळकावती धाबा लागल्या. पहिल्या षटकामध्ये एक गडी बाद, 12 धाबा स्वर्गीय अभि स्पोर्ट्स संग्राम 11 नेतृत्व संघाच्या. वर्षी अनेक स्पर्धा आपण पाहिल्या. पुन्हा एकदा उद्याचा दिवस बघा, उद्या यायला विसरू नका. उद्या या ठिकाणी पहिला मॅच असेल जय हनुमान पोगाव विरुद्ध जय दुर्गा सुरई. बघा दोन ताकदवर संघ तुम्हाला आमने सामने पाहायला मिळतील. त्यानंतर दुसऱ्या मॅच मध्ये शेरदिल 11 जय भोले म्हात्रेपाडा विरुद्ध वंशिका 11 जय हनुमान दातिवली. त्यानंतर तिसरी लढत असेल भंगारपाडा विरुद्ध जय गावदेवी एकता स्पोर्ट्स वळवली. आणि चौथा मॅच असेल या ठिकाणी अथर्व 11 गावदेवी कानपोली विरुद्ध श्रीदत्त भातान. अशा प्रकारे उद्या 8 संघ या ठिकाणी उपस्थित होतील. उद्याचा खेळ पाहायला विसरू नका आणि खरं म्हणजे यायला विसरू नका. आणि युट्यूबच्या माध्यमातून अर्थात ओम साई MTCच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण पाहायलाही विसरू नका. नागझरीच्या मैदानामधलं आमदार चषकाचा सोहळा उद्या गाजणार. षटक क्रमांक 2 मैदानावरती पहिल्या षटकामध्ये 12 आल्यात. दुसरं षटक घेऊन आल्या पॉवर प्ले मध्ये सोमनाथ गायकवाड. खरं तर मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं इनिंग मध्ये गोलंदाज स्वप्नील गायकवाडला आपण पाहिलं, काय गोलंदाजी केली, कमबॅक काय असतं हे त्यानं दाखवून दिलं आणि सुंदर गोलंदाजी केली, अनुभव दाखवून दिला. आता इकडे आलाय गोलंदाज सोमनाथ गायकवाड. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. मिस्टर वॅब्रेट अंपायर सँडी पालकर सांगतात की हा व्हाईट बॉल आहे. अतिरिक्त रन्स त्या ठिकाणी धाबा संख्या आपण पाहिली तर 13 धाबा स्कोरवरती लागल्यात. 74 धाबेचं टार्गेट आहे, म्हणजे अद्याप 61 धाबेची आवश्यकता आहे. येणारे 24 चेंडू आणि 61 धाबा. समोर खेळा फिल्डर आहे आणि घेतली विकेट वाघाची. ज्या खेळाडूनं आज मॅच मध्ये आल्या आल्या चौकार षटकार ठोकले तोच खेळाडू राहुल काटे मात्र माघारी परतलाय. आता प्रेक्षकांच्या चर्चेला उदाहरण आलंय की राहुल काटे बाद झाले. आता कोण खेळ सावरणार, कोण संघाला पार करून देणार ही इनिंग. कुणाल भोयर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एकीकडे आपण हलकं सेलिब्रेशन पाहिलं नारायण संघाचं. खरं तर त्यांच्या टीम ऑनरच्या अर्थात निलेश पाटीलच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आलं, कारण राहुल काटेची विकेट ही फार इम्पॉर्टंट होती आणि ती विकेट गेल्यानंतर हलकासा सेलिब्रेशन सध्या मैदानावरती काढूनमध्ये पाहायला मिळाला, त्यांच्या पाठीराख्यामध्ये पाहायला मिळाला. नारायण संघ म्हटलं की क्रिकेट वेडा गाव, संपूर्ण गाव संघाच्या पाठीशी असतं. नितस म्हटलं की क्रिकेट वेडे प्रेक्षक, संपूर्ण गाव टीमच्या पाठीशी असतं. असे दोन संघ एकमेका विरुद्ध आहेत, त्यामुळे प्रेक्षकांची प्रचंड गर्दी तुम्ही पाहू शकता सध्या मैदानाच्या चौफेर बाजूला आणि त्याचा आनंद घेतात. सध्या नारायण संघांच्या प्रेक्षकांमध्ये चर्चा सुरू आहे, कारण त्यांच्या चर्चेला आता उदाहरण आलंय. संघाने चांगली कामगिरी केली आहे. अजून एक विकेट, व्हाईट बॉल विकेट, व्हाईट बॉल विकेट. अशा प्रकारचं हे सोमनाथ गायकवाडचं षटक. मी सांगितलं की स्वप्नील गायकवाडने इम्प्रेसिव्ह केलंय आणि त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून सोमनाथ गायकवाड आता इकडे विकेट टेकिंग गोलंदाजी करतोय.
न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येतो अतुल काठे. अनेक खेळाडूंमध्ये क्षमता आहे, परंतु आता जिद्दीनं क्रिकेट खेळावं लागेल. जरी सुरुवाती बॅट्समन आउट झाले तरी मिडल ऑर्डरला एक चांगलं कार्य करावं लागेल. स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल की मी करू शकतो, क्योंकि दुनिया झुकते जनाब, बस झुकाने वाला चाहिए. फार इम्पॉर्टंट विकेट मैदानाच्या बाहेर झालेत सध्या. पण अजून एक चांगला बॉल मागच्या ओव्हरमध्ये बघा ना, विकी मानेनं पहिला चेंडू वाईट फेकला, विकेट घेतली. सोमनाथ गायकवाडनं काय केलं, वाईट फेकलं आणि विकेट घेतली. तेच चित्र वारंवार 2 षटकामध्ये पाहायला मिळालं आणि सध्या नारायण संघ मजबूत स्थिती प्राप्त करतोय. तोच मजकूर संघ 2 मॅच जिंकून सुपर 10 मध्ये दाखल झालेला संघ आहे. थोडासा दबाव येत चाललाय, प्रेशर वाढत चाललंय, कारण चौका षटकारांची नितांत आवश्यकता आहे. परंतु सध्या डॉट बॉल खेळतात त्यांचे खेळाडू. आक्रमक खेळ करावा लागेल नितळ संघाला. वाईट चेंडू, पंचांचा इशारा आलाय. या षटकामध्ये 4था वाईट फेकले, परंतु त्याच्याही पेक्षा त्यांना 2 जे इम्पॉर्टंट विकेट घेतले आहेत ते टीमसाठी फार महत्वाचे आहेत. 4 वाईट त्या 2 विकेट पेक्षा ही आपण पाहतोय 2 विकेट त्यांना फार महत्वाचे घेतले, कारण राहुल काटेची विकेट होती सगळ्यात महत्वाची. त्यानंतर विकेट गेली कुणाल भोईरची आणि अजून एक विकेट याच ओव्हरमध्ये 3रा विकेट प्राप्त केल्या सोमनाथ गायकवाडनं. एका पाठोपाठ आता विकेट पडतायत टीम नितळच्या. अनेक साऱ्या स्पर्धा आपण पाहणार, कारण भारत मात्रे यांची स्पर्धा झाल्यानंतर खरं तर क्रिकेटचं सीझन सुरू होतं असं म्हटलं जातं आणि अनेक साऱ्या स्पर्धा. कारण उद्या तुम्हाला संग्राम 11 अभिस्फोट नित्य संघाच्या ग्राउंडवरती स्पर्धा सुरू होताना पाहायला मिळेल. माजी सरपंच उपसरपंच चषकाचं पर्व सुरू होणार. त्यानंतर उद्या तुम्हाला साक्षी स्टार स्पर्धा जी डान्सरमध्ये सतीश म्हात्रे यांची आहे ती सुरू होताना पाहायला मिळणार. आणि त्यानंतर मात्र तुम्हाला अनेक मोठमोठ्या स्पर्धा पाहायला मिळतील. खरं तर 24 डिसेंबर ते 28 डिसेंबरला सरपंच उपसरपंच चषक बिंदास अर्जुन पाटील यांच्या माध्यमातून बुर्दुलमध्ये देखील पाहायला मिळेल. हा चेंडू पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बऱ्याच वेळेनंतर हा चौकार पाहायला मिळालाय ओमकार पाडीच्या बॅटमधून. होते सुरुवात नागझरीला. या षटकामध्ये एकूण आतापर्यंत बॉल फेकलेत 9 चेंडू फेकले. खरं तर 3 चेंडू शेवटचा अंतिम चेंडू. प्रहार षटकर आलाय या बॅटमधून. खरं तर बॅट्समन तुम्ही पाहतायत ओमकार पाटील या संघाचा तारणार मधल्या पैतल एक उत्कृष्ट खेळाडू आहे. अनेक वेळा संकटातनं संघाला बाहेर काढणारा खेळाडू म्हणजे कुणाल पाटील. त्यानं टोकलाय 1 चौकार आणि 1 षटकार. सॉरी, ओमकार पाटील त्यानं चौकार आणि 1 षटकार टोकलाय. टोटल आपण पाहिली 2 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 26 धावा. अद्याप आपण पाहतो संघर्ष करावा लागेल. उर्वरित 18 चेंडूंचा खेळ आता शिल्लक राहिलाय. ती भावाने ऐके न कोणी.
ओमकारने एक चौकार ठोकलाय आणि एक षटकार ठोकलाय. सलामी बॅट्समन अद्याप मैदानावरती आहे. हा क्रिकेटचा खेळ ऐतिहासिक ग्राउंड आहे. या ग्राउंडवरती अनेक वेळा आपण वेगळं चित्र पाहिलंय. कभी कभी जीतने वाली टीम हारते हुए देखे और कभी कभी हारने वाली टीम को जीतते हुए देखा है. पहिला चेंडू कबर बाउंड्री लाईनच्या दिशेनं चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न करतोय. 2 धाबा वेगाने कंप्लीट केल्यात. 2 धाब्याने संघ आपण पाहतोय पुढे गेलाय. 28 धाबा 46 ची गरज आहे. 17 बॉल शिल्लक आहेत. चेंडू आणि धाबांच्या मध्ये अंतर एवढं नाहीये. या ग्राउंडच्या आणि खेळपट्टीच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर ही धाबा देखील चेस होऊ शकतात. फक्त एकीकडे संघर्ष करावा लागेल. बिना संघर्ष कोई महान नहीं बनता और जब तक ना पड़े चोट हथौड़े के तब तक पत्थर भी भगवान नहीं कहलाता. कुणाल विकी मानेचं षटक आपण पाहतोय. या ठिकाणी ऑन साईडला पिक केलं. एक सिंगल घेतली. सिंगल घेऊन स्ट्राईक रोटेट केली. खरं तर ओमकार पाटीलकडे स्ट्राईक दिली. ज्या ओमकार पाटीलकडे क्षमता आहे, जिद्द, चिकाटी, कौशल्य, पराक्रम अनेक गुण या खेळाडूमध्ये आहेत. आणि मधल्या फळीमध्ये सातत्याने नित्य संघासाठी एक उल्लेखनीय खेळी करणारा खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्या टीमसाठी संघर्ष करतोय. एक चौकार एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. चांगला बॉल समोर घेतो. अलोंग द कार्पेट मिड विकेटला शतरक्षक आले. दूरवरनं बॉल उचलून फेक करते. तोपर्यंत एक सिंगल आली. सिंगलना काही फरक पडणार नाहीये. तो टीम नारेनला दबाव वाढेल फक्त नितळस टीम होती. कारण आता समीकरण जे होतं धाबा संख्या 29 रन 15 चेंडू आणि आता 30 धाबा झालेत. 15 चेंडूंचा खेळ बाकी आणि आता 44 ची गरज आहे. स्ट्राईक एंडवरती सलामी बॅट्समन प्रतीक सांगडे. फुलटॉस चेंडू प्रहार केलाय. हवेत बॉल विकेट टिक फार महत्वाची होती आणि प्रतीक सांगडे देखील आता माघारी परतलाय. संकेत पावशे न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. परंतु आता संघर्ष वाढलाय टीमचा. या मॅच मध्ये आता जिंकण्यासाठी 14 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि इथनं 44 धाब्याची गरज आहे. पुन्हा एक धाबी की माने. षटक क्रमांक आपण पाहतोय. फटका चांगलाय. यावेळेस प्रहार केलाय आल्या आल्या आणि ठोकलाय संकेत पावशेने षटकार. होते सुरुवात नर्सरीला सारे प्रेक्षक देती शुभेच्छा आमच्या भारतदादा म्हात्रेला. 13 चेंडू 38 धाबा. क्रिकेटमध्ये शक्य अशक्य असं काही नसतं. कोणता स्कोर या क्रिकेटमध्ये सेफ मानला जात नाहीये. हे आम्ही नागझरी स्पर्धेमध्ये पाहिलंय. कारण 112 धाबा देखील चेस होताना आम्ही पाहिल्या या ग्राउंडवरती. क्रिकेटवरचा विश्वास आता कोणाचं नाहीये. कारण क्रिकेटमध्ये काही घडतं. कधी कधी 6 चेंडू 2 धाबा देखील डिफेन्स होतात. परंतु कधी कधी 6 चेंडू 36 धाबा देखील चेस होताना पाहतोय. हा क्रिकेटचा खेळ आहे. त्यामुळे या मॅच मध्ये काय घडेल हे सांगता येत नाहीये. प्रेक्षक वर्ग अजूनही या मॅचचा आनंद घेतात कारण त्यांनाही माहिती आहे की मॅच कधी कलाटणी घेईल हे सांगता येत नाहीये. मैदानावरती जरी नितळ संघाचे 5 खेळाडू बाद झाले तरी 7व्या नंबरवरती संकेत पावशे आलाय. आणि 7व्या नंबरचे खेळाडू हे नेहमी ताकदवर असतात. इंटरनॅशनल क्रिकेट पासून ते टेनिस क्रिकेट पर्यंत आपण पाहिलंय. आणि 7व्या नंबरचा संकेत पावशेने शुभ संकेत दिलाय. षटकार ठोकत नितळ संघाला. पुन्हा प्रहार आणि पुन्हा बॉल चाललाय. यावेळेस खेळाडू कक्षाच्या वर्ण सीमारेषा बाहेर षटकार. आमदार प्रशांत दादामुळे या स्पर्धेची वाढली शान. या आमदार प्रशांत दादामुळे या स्पर्धेची वाढली शान. भारत मात्रेनी या स्पर्धेचे केले आयोजन छान. महेश दादानी
चला आता 2 षटकार आल्यानंतर आता पुन्हा एकदा नव चैतन्य निर्माण झालंय निर्तज संघाच्या पाठीराखेमध्ये. खरं त्यांना आपल्या खेळाडूंवरती भरोसा आहे, विश्वास आहे. खरं तर ज्या प्रकारे संकेत पावशे तुम्ही पाहतायत, संकेत पावशे ज्या प्रकारे ग्राउंडवरती मोठे षटकार मारतो तसे षटकार त्यांना आता 2 दाखवलेत आणि आता पुन्हा एकदा जिवंतपणा या सामन्यामध्ये आणलाय. जो सामना काही क्षणापूर्वी आपण पाहिला टीम नारेंच्या बाजूने जास्त मजबूत होता, तो सामना आता मजबूत स्थितीमध्ये आणलाय टीमनं. 12 चेंडू 32.00 ची सरासरी. येणारे 2 षटक फार महत्वाचे आहेत. त्याच्यातनं एक षटक जो आहे निर्णायक षटक राहणार. त्या षटकामध्ये समजणार की कोणता संघ विजयाच्या दिशेने जाणार. येणारे षटक टर्निंग पॉइंटचं षटक आहे आणि नक्कीच टर्निंग पॉइंट षटक हाताळण्यासाठी कॅप्टन मयूर मात्रेचा वापर केलाय. स्ट्राईक एंडला तुम्ही ओमकार पाहतायत. ओमकार देखील एक ताकदवर तगडा खेळाडू आहे. ओमकारच्या बॅटमधून देखील आपण आतापर्यंत एक चौकार एक षटकार पाहिलाय. कॉन्फिडन्स त्याचाही वाढलाय. त्यामुळे आता त्या कॉन्फिडन्सनं क्रिकेट तो खेळेल की आपल्या टीमला हा सामना जिंकून देईल. अनेक सारे प्रश्न मैदानावरती. नारायण संघ सामना जिंकेल की इथे सामना नितज संघ सामना जिंकेल, या प्रश्नांची उत्तरं काही क्षणांत जातात. 12 चेंडू 32 ची आवश्यकता. पहिला चेंडू थोडासा शॉर्ट लाईनचा होता, पडल्यानंतर थोडासा बाउन्स झाला, हलकीसा टॉस झाला, त्यामुळे बॉल सरळ शरीरावरती आदळला आणि एक लेग बाय स्वरूपामध्ये धाव प्राप्त झाली. 11 चेंडू 31 धावेची गरज आहे. मी सांगितलं की हा षटक तुमच्यासाठी निर्णायक आहे, निर्णायक दोन्ही संघासाठी आहे. चांगलं षटक फेकलं तर नारायण संघ या मॅच मध्ये मजबूत स्थिती प्राप्त करेल आणि या षटकामध्ये जर धावा 15 ते 20 आल्या तर समजा सामना नितज संघाच्या बाजूने मजबूत होऊ शकतोय. अनेक प्रश्न आहेत. चांगला बॉल होता. पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा व्यवस्थित कनेक्ट झाला नाहीये. एक सिंगल घेतली, 2 चेंडू 2 सिंगल आल्या. सिंगलनं प्रेशर वाढेल, सिंगलनं दबाव वाढेल, परंतु दाद द्यावी लागेल गोलंदाज मयूर मात्रेची. 2 ताकदवर खेळाडू समोर त्याने 2 चेंडू चांगले फेकलेत. 10-30. संध्याकाळचं क्लायमेट शांत झालंय, सूर्यास्ताला चाललाय, परंतु इकडे वेगवान बॉल ब्लॉकल मध्ये फेकलाय. डॉट चेंडू या क्षणाला नितज संघावरती मोठं दबाव टाकू शकतो हे नक्की नारायण संघाला माहिती आहे. आणि मयूर मात्रे तो डॉट चेंडू फेकल्यानंतर टाळ्या वाजवल्या त्यांच्या 11 खेळाडूंनी, टाळ्या वाजवल्या त्यांच्या पाठीराख्याने, कारण एक एक डॉट बॉल त्यांच्यासाठी संजीवनीचं काम करू शकतोय. 9 चेंडू आता 30 धावेची गरज. पटका हवे ते गॅप मध्ये चाललाय, परंतु तिथे क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल सीमारेखा बाहेर. चौकार. कोणी मारतील 4 सिक्सर, कोणी होतील मॅच विनर. मान्यवरांच्या शुभ हस्ते या खेळाडू. 8 चेंडू आणि आता 26 धावेची गरज आहे. 2 ताकदवर संघ आमने सामने. काय लढत आहे मैदानावरती. दोन्ही संघ तुल्यबळ संघ, दोन्ही संघ ताकदवर संघ. सहजासहजी हार मानू शकत नाहीयेत. हा क्रिकेटचा खेळ त्यांना माहिती आहे. जिंकण्यासाठी संघर्ष करावा लागतोय आणि तो संघर्ष सध्या समोर स्क्रीनच्या अगदी स्ट्रेट चाललाय. स्प्लायटेड 6. हा षटकार कदाचित या मॅचचा रूप बदलवू शकतोय आणि आता तेच घडलंय. षटकार ठोकलाय ओमकार पाटील आणि मॅच मध्ये जिवंतपणे. आता समीकरण. येणारे 7 बॉल 20 धावेची गरज. सात चेंडू 20 धावा. मी सांगितलं की ओमकार पाटील मधल्या पैतला खेळाडू आहे. त्यानं अनेक असे कठीण सामने नितज संघाला जिंकून दिले. तोच खेळाडू मैदानावरती संघर्ष करतोय. कठीण परिस्थितीमध्ये आता चांगला खेळ करावा लागेल. गोलंदाज असो की फलंदाज, मुश्किलों से भाग जाना आसान होता है. हर पहलू जिंदगी का इंतजाम होता है. डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में, लढने वालों के कदमों में जान होता है. शेवटचा चेंडू काय पडला, गुडलेन्सला पडल्यानंतर डीप राहिला. ओमकार जी अपेक्षा होती त्यापेक्षा कमी बॉल राहिला आणि त्यानंतर डॉट बॉल आला. आता 6 चेंडू आणि 20 ची गरज आहे.
तर येणारे 6 चेंडू आता आवश्यकता आहे मैदानावरती सामना जिंकण्यासाठी. टोटल 20 धावेची. 6 चेंडू 20 धावा. कठीण की शक्य अशक्य अशा गोष्टी आता क्रिकेटमध्ये घडत असतात. येणारा सामना कोण जिंकेल पाहायचंय सर्व प्रेक्षकांना. प्रेक्षक वर्ग अद्याप ग्राउंडचा ताबा सोडत नाहीयेत. त्यांना माहिती आहे की सामना कधी कुठे जाऊ शकतो. शेवटचा चेंडू आपण पाहिला, खरं तर खूप चांगला पाहायला मिळाला. आणि आता शेवटचं षटक तुम्ही पाहता समीर हजारी. पहिला चेंडू फटका चांगला आहे, पडल्यानंतर बाउन्स झाला आणि मिड विकेटला बॉल सीमारेषा बाहेर, चौकार. सदा रहती नहीं, तू जरा कोशिश तो कर, हार जाए जिंदगी में सब कुछ मगर फिर से जीतने की उम्मीद जिंदा रख, उम्मीद पे दुनिया कायम. आणि काय घडते मैदानावरती, सामना कधी नारायण संघाच्या बाजूने तर कधी सामना नितळ संघाच्या बाजूने. आणि असेच हाय व्होल्टेज मॅचेस तुम्हाला नागझरी ग्राउंडवरती प्रत्येक दिवशी पाहायला मिळतील. 5 चेंडू 16 धावा. सेकंडवरती बॅट्समन तुम्ही पाहतायत संकेत पावशे. खरं तर शुभ संकेत त्यानं दिले आपल्या टीमला. आल्यापासून त्यानं चांगली बॅटिंग केली आहे. प्रहार, ऊंचाई ज्यादा लंबाई ज्यादा, आणि संकेत पावशेनं पुन्हा एकदा ठोकलाय ब्रँडेड षटकार. हा बॅटिंग आहे. आणि एकदा संकेत पावशेची बॅटिंग जर आवडली असेल, नितळ संघाच्या पाठीमागे टाळ होऊ द्या. काय मॅच काढली आहे. आता राहिले समीकरण 4 चेंडू आणि 10 धावा. परंतु इकडे नारायण संघाच्या गोलंदाजालाही मंत्र दिले जात आहेत. सामना अद्याप संपला नाहीये. येणारा बॉल डॉट किंवा विकेट तुमच्यासाठी सामन्यामध्ये कमबॅक होईल. त्यामुळे शेवटचा बॉल आणि शेवटची रन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सामना संपला जात नसतो. बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक पोहोचलेत आणि विकेट. आता चर्चा केली की एखादा विकेट आणि लगेच विकेट पडली. हेच तर क्रिकेट आहे. सुखदुःखानं भरलेला क्रिकेटचा खेळ आम्ही नेहमी सांगत असतो. राहिले चेंडू आता शेवटचे 3 चेंडू 10 धावा. सुखदुःखानं भरलेला क्रिकेटचा खेळ. तर आम्ही पाहिलंय क्रिकेटमध्ये कित्येकांना जिंकता जिंकता हारताना पाहिलंय. आणि मी पाहिलंय क्रिकेटमध्ये कधी कधी हारणाऱ्या संघाला अचानक जिंकताना पाहिलंय. सुखदुःखानं भरलेला क्रिकेटचा खेळ. क्रिकेटच्या खेळामध्ये एकाला सुखाची चव तर एकाला दुःखाची चव चाखावी लागते. काय मॅच आहे. एक जबरदस्त लढत कशी असते, हाय व्होल्टेज ड्रामा कसा असतो, हे चित्र शेवटच्या या मॅच मध्ये पाहायला मिळालं. 3 चेंडू 10 धावा. नवीन बॅट्समन सध्या मैदानामध्ये दिनेश पावशे. दिनेश पावशेला तुम्ही अनेक मैदानात पाहिलं असेल. नेहमी कठीण काळ शेवटच्या क्षणाला येऊन आपल्या टीमला विजय मिळवून देणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय दिनेश पावशे. वेल फिनिशर म्हणून त्याला म्हटलं जाते. आज संघ अडचणीमध्ये जरूर आहे. 3 मध्ये बनवायचे 10 म्हणजे 1 चौकार 1 षटकार. 2 मोठे फटके गरजेचे आहेत या मॅच मध्ये. परंतु इकडे समीर हजारी देखील कमबॅक करतोय. 2 चेंडूवरती चांगला चेंडू. 1 सिंगल तर घेणार. डबल साठी धावतायत की नाही, परंतु इथे नकार आलाय. आणि आता मैदानावरती काय राहिलंय की 2 चेंडू आणि 9 धावा. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे 1 चौकार आणि 1 षटकार. काय मॅच होती. असं वाटलंही नव्हतं की नितळ संघ इथपर्यंत पोहोचेल. आणि नितळ संघासाठी खास म्हणजे ओमकार पाटील आणि संकेत पावशे हे 2 खेळाडू असे लढले की सामना शेवटपर्यंत पोहोचला. परंतु हा चेंडू चौकार किंवा षटकार तरच सामना जाईल शेवटपर्यंत. अन्यथा सामना नारायण संघाच्या बाजूने येऊ शकतोय. परंतु स्ट्राईक एंडला कोणता खेळाडू आहे तर ओमकार पाटील. 2 चौकार 2 षटकार त्याच्या बॅटमधून आले आहेत. आता गरज आहे 1 चौकार 1 षटकाराची.
काय मॅच आहे मैदानावरती. हा येणारा चेंडू सामन्याचं चित्र आहे. जोरदार टाळ्या होत्या प्रेक्षकांना विनंती आहे. डॉट चेंडू आलाय आणि आता नारायण संघाच्या पाठीराख्यांच्या टाळ्यांचा करकराट आवाज येऊ लागलाय, कारण आता सामना त्यांच्या बाजूने झुकलाय. कभी कभी कुछ जीतने के लिए कुछ हारना पड़ता है, तो कहते ना कि हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं. समीर हजारीवरती प्रहार आल्यानंतर त्यांचे पाठीडोके शांत झाले. त्यांचे खेळाडू थोडेसे चिंतित झाले की या मॅच मध्ये काय घडणार, परंतु त्याने विकेट घेतली, एक सिंगल दिली, डॉट काढला. सामना आता त्यांच्या बाजूने. 1 बॉल 9 धावा. एक चेंडू आणि आता 9 धावा. सामना जिंकलाय. ऋणव 11 नारायण संघ सुपर 10 मध्ये दाखल होतोय. याच्या अगोदर संघ आपण पाहिला गाथा 11, तो जो मजकूर संघ देखील सुपर 10 मध्ये दाखल झालाय. आणि आजच्या पहिल्या दिवसामध्ये हे दोन संघ सुपर 10 मध्ये दाखल होणारे खेळाडू संघ ठरलेत. चला नितला संघ सेकंड करा. हार जीत तर क्रिकेटमध्ये होतच असते. आम्ही नेहमी सांगतो की एकदा जिंकल्याने कोणी सिकंदर होत नाही आणि एकदा हारल्याने कोणी फकीर होत नाही. क्रिकेटच्या खेळामध्ये हार जीत तर होतच असते. चला आपण सेकंड करा. नारायण संघाला आम्ही शुभेच्छा देतो. ज्या संघाने दमदार प्रदर्शन केलं, निलेश दादा पाटील यांचा ऋणव 11 संघ सुपर 10 मध्ये दाखल झालाय. कारण मगाशीच मी सांगितलं की दादा नेहमी संघाच्या पाठीशी असतात. संघ आउटफॉर्म असो की इन फॉर्म, त्या संघाची एंट्री प्रत्येक ठिकाणी ते करत असतात आणि आज देखील त्यांचा संघ सुपर 10 मध्ये दाखल झालाय. नारायण संघाचं अभिनंदन. हार्ड लक टीम नेतस. उद्यापासून होणाऱ्या तुमच्या स्पर्धेला आमच्या संपूर्ण कॉमेंट्री बॉक्स कडून, आमच्या आयोजकांकडून आणि सर्व प्रेक्षकांकडून आणि खेळाडूंकडून नेतस संघ तुम्हाला आम्ही शुभेच्छा देतोय. आणि या सामन्याचा हिरो ठरलाय, ज्यानं महत्वाच्या मॅच मध्ये महत्वाची इनिंग साकारली, तो नारायण संघाचा हार्ड हिटर बॅट्समन, ओपनिंग प्लेअर, 14 चेंडू मध्ये 50 धाबीची खेळी करणारा अमर पाटील, मॅन ऑफ द मॅच. तर अमर ठरला मॅन ऑफ द मॅच. आणि सन्माननीय आमचे सन्माननीय नारायण शेठ पाटील बुर्दुल, एक दमदार व्यक्तिमत्व आणि नाईट स्पर्धेचे दमदार आयोजक स्वर्गीय मंदताई पाटील, स्मृती चषकाचे आयोजक, यांच्या वतीने त्यांना मॅन ऑफ द मॅच. आणि आज अमर पाटीलनं दमदार खेळ केला. 2 अर्धशतक आपण पाहिले. आजचा दिवस या ठिकाणी खूप चांगला झाला आणि प्रेक्षकांनी देखील एन्जॉय केला. उद्या यायला विसरू नका आणि उद्या पाहायलाही विसरू नका. ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून आमदार चषक 2025 चा शानदार पर्व. आणि आजचा दिवस इथे समाप्त झाला असं घोषित करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.